नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला सुरुवात करूया कथेला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. सकाळचे 7 वाजले होते. घरात नेहमीप्रमाणे गडबड सुरू होती. स्वयंपाकघरातून फोनचा आवाज येत होता, तर हॉलमध्ये टीव्हीवर बातम्या सुरू होत्या. कविता घाईघाईने डबा भरत होती आणि तिची सासू शांता तिला सतत काही ना काही सांगत होती. आमच्या वेळेला असं नव्हतं ग, आम्ही सगळं वेळेत करायचो, शांता म्हणाली. कविताने काही उत्तर दिलं नाही, कारण गेल्या 2 वर्षात ती हे वाक्य 100 वेळा ऐकली होती. तिचा नवरा अमोल ऑफिसला जायची तयारी करत होता. त्याला घरातलं वातावरण माहीत होतं, पण तो कायम शांत राहायचा. त्याला वाटायचं वेळ गेली की सगळं ठीक होईल. कविता आणि अमोलचं लग्न प्रेम विवाह नव्हतं, पण दोघं लग्नानंतर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. कविता शिकलेली, समजूतदार आणि शांत स्वभावाची मुलगी होती. तिने लग्नानंतर पूर्ण मनाने घर स्वीकारलं होतं. पण शांताबाईच्या मनात एक गोष्ट कायम टोचत होती. त्यांचा मुलगा आता तिच्यापेक्षा बायकोला जास्त महत्त्व देतोय. त्या दिवशी अमोल ऑफिसला निघताना कविताने त्याला डब्बा दिला आणि हलक्या आवाजात म्हणाली, आज लवकर येशील का? अमोल हसून म्हणाला, हो, प्रयत्न करतो. शांता लगेच बोलली, घरातल्या कामाचं काही नाही, फक्त नवऱ्याभोवतीच फिरायचं. कविताच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने स्वतःला सावरलं. दिवसभर कविता घरकाम करत राहिली. शांता प्रत्येक कामात चुका काढत होती. भाजीला मीठ जास्त आहे, कपडे नीट धुतले नाहीत, घरात लक्षच नसतं तुझं. कविता शांतपणे सगळं ऐकत होती. रात्री अमोल आला तेव्हा कविता खूप शांत होती. अमोलने विचारलं, काय झालं? ती म्हणाली, काही नाही, कारण तिला माहित होतं ती काही बोलली तर घरात पुन्हा भांडण होईल. दिवस जात होते आणि घरातलं ताण वाढत चाललं होतं. अमोल दोघींमध्ये अडकला होता. आईवर प्रेम होतं आणि बायकोवरही, पण कोणाची बाजू घ्यावी हे त्याला कळत नव्हतं. एके दिवशी कविता जेवण वाढत होती. शांता म्हणाली, माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलंस तू. कविता थरथरली. ती शांत आवाजात म्हणाली, आई, मी कधीच असं केलं नाही. पण शांताबाईंना ते ऐकायचंच नव्हतं. त्या रात्री कविता गच्चीत जाऊन रडत बसली होती. अमोल तिच्या जवळ आला. तू इतकी सहन का करतेस? तो म्हणाला. कविता म्हणाली, कारण त्या तुमच्या आई आहेत, मला त्यांचा आदर करायचा आहे. अमोलच्या डोळ्यात अपराधीपणा आला. दुसऱ्या दिवशी शेजारच्या काकूंनी शांताबाईंना सांगितलं, तुमची सून खूप चांगली आहे, सगळं मन लावून करते. पण शांताबाई म्हणाल्या, तुम्हाला दिसतं ते खरं नसतं. त्यांचं मन संशयाने भरलं होतं. एक दिवस मोठं भांडण झालं, कारण फक्त एवढंच होतं की कविताने अमोलसाठी चहा आधी दिला. शांताबाई रागाने म्हणाल्या, आधी नवरा मग सासू, संस्कारच नाहीत. कविता खूप दुखवली. ती पहिल्यांदाच मोठ्याने बोलली, मी काहीही प्रयत्न केला तरी तुम्हाला मी कधीच आवडणार नाही. घरात शांतता पसरली. अमोलने आईला समजावण्याचा प्रयत्न केला, पण शांता रडू लागल्या. माझा मुलगा माझ्या विरुद्ध गेला, त्या म्हणाल्या. अमोलला खूप वाईट वाटलं. कविता स्वतःला दोष देत होती. दुसऱ्या दिवशी कविता माहेरी गेली. घर एकदम शांत झालं. अमोल ऑफिसला गेला, पण त्याचं मन लागत नव्हतं. शांताबाई सुरुवातीला खुश होत्या, पण 2 दिवसांनी त्यांना जाणवलं घरातली ऊबच निघून गेली होती. वेळेवर चहा नाही, औषधांची आठवण नाही, घरात हसू नाही. एक रात्री शांताबाईंना अचानक चक्कर आली. अमोल घाबरला. त्याने लगेच कविताला फोन केला. कविता एक क्षणही न दडवता आली. तिने शांताबाईंना हॉस्पिटलमध्ये नेलं. रात्रभर त्यांच्या जवळ बसली, डॉक्टरांशी बोलली. शांता जाग्या झाल्या तेव्हा त्यांनी पाहिलं, कविता त्यांच्या हातावर हात ठेवून झोपली होती. त्या क्षणी शांताबाईच्या मनात काहीतरी बदललं. त्यांना पहिल्यांदाच जाणवलं की ही मुलगी खरोखर या घरासाठी जगतेय. दुसऱ्या दिवशी त्यांनी कविताला हाक मारली. कविता घाबरत त्यांच्या जवळ गेली. शांताबाईंनी तिचा हात धरला आणि म्हणाल्या, मला माफ कर ग, मी तुला समजून घेतलंच नाही. कविताच्या डोळ्यात अश्रू आले. अमोल हे सगळं पाहत होता. त्याच्या मनावरचं ओझं हलकं झालं. घरात हळूहळू पुन्हा आनंद यायला लागला. शांता आता
कविताला मुलीसारखं वागवू लागल्या. दोघी मिळून स्वयंपाक करायच्या, गप्पा मारायच्या. एक दिवस शांता शेजारणीला म्हणाल्या, सून नाही ग, माझी मुलगी आहे. कविता दारातून ते ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं. काही महिन्यांनी कविताला बाळ होणार असल्याची बातमी समजली. घरात आनंदाचं वातावरण पसरलं. शांता तर नाचायलाच लागल्या. त्यांनी कविताची खूप काळजी घ्यायला सुरुवात केली. सकाळी तिच्यासाठी दूध, फळ, आराम सगळं. एक दिवस कविता म्हणाली, आई, तुम्ही इतकं सगळं का करता? शांता हसून म्हणाल्या, कारण मला आता समजले, घर प्रेमाने टिकतं, अहंकाराने नाही. 9 महिन्यांनी कविताने एका गोंडस मुलीला जन्म दिला. शांता तिला हातात घेऊन रडू लागल्या. देवाने मला दुसरी संधी दिली, त्या म्हणाल्या. त्या दिवसानंतर घरात कधी मोठं भांडण झालं नाही. कारण तिघांनाही एक गोष्ट समजली होती, नातं जिंकायचं असेल तर स्वतःचा अहंकार हरवावा लागतो. कधी कधी शांता रात्री देवासमोर बसून विचार करायच्या, मी जर त्या दिवशी बदलले नसते तर. त्यांना भीती वाटायची, कारण त्यांना समजलं होतं की रागामुळे माणूस आपल्या जवळच्या लोकांना दूर करतो. कविता ही त्या दिवसांना विसरली नव्हती, पण तिने मनात कोणताही राग ठेवला नाही. कारण तिच्या आईने तिला एक गोष्ट शिकवली होती, घर तोडायला एक क्षण पुरतो, पण जोडायला आयुष्य लागतं. एक दिवशी अमोल ऑफिसमधून लवकर आला. त्याने पाहिलं, आई आणि कविता दोघी मिळून हसत हसत पोळ्या करत होत्या. तो काही क्षण त्यांच्याकडे बघत राहिला. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं, कारण त्यांचं घर आता खरंच घर झालं होतं. शांता म्हणाल्या, अमोल, आज तुझ्या आवडीचा शिरा केलाय. अमोल हसून म्हणाला, दोघींनी मिळून? कविता म्हणाली, हो. त्या छोट्या शब्दात मोठं प्रेम दडलं होतं. रात्री सगळे जेवत बसले होते. छोटस बाळ मध्ये खेळत होतं. शांता अचानक म्हणाल्या, कविता, मला एक वचन दे. कविता घाबरली. काय आई? शांता म्हणाल्या, तुझी मुलगी मोठी झाली ना, तर तिच्यावर कधीच अन्याय होऊ देऊ नकोस. सासू बनलीस तरी तिच्या सूनबाईला मुलीसारखं वागव. कविताच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. ती म्हणाली, आई, तुमच्यासारखी चूक मी कधीच करणार नाही, पण तुमच्यासारखं बदलायलाही शिकेन. त्या रात्री घरात एक वेगळी शांतता होती, मनाला सुख देणारी. बाहेर पाऊस पडत होता आणि घरात प्रेमाची ऊब होती. कथेचा शेवट एवढाच, सासू आणि सून यांचं नातं रक्ताचं नसतं, पण समजुतीने ते आई मुलीपेक्षा जास्त घट्ट होऊ शकतं. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत.